सर्व शेतकऱ्यांचं फार्मिंग विथ विशाल या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. तर आज मी आलेलो आहे या डाळिंब लागवड केलेल्या एका प्लॉटमध्ये, जे की डाळिंब लागवड करून जवळपास 6 महिने पूर्ण झालेले आहेत. तर अशा पद्धतीने या डाळिंबचा प्लॉट आहे. तर आजचं व्हिडिओ बनवण्याचं विशेष महत्त्व म्हणजे ही व्हरायटी जी लागवड केलेली आहे ही आपलं सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये भगवा या व्हरायटीची लागवड बऱ्यापैकी शेतकरी करत आलेले आहेत. तर आता त्या व्हरायटीला एक जबरदस्त तोडीस तोड व्हरायटी म्हणलं तर आता ही व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटते आणि शेतकऱ्यांची पसंती ह्या व्हरायटीला भरपूर प्राधान्य भेटायला लागलेलं आहे पसंतीचं. तर ही व्हरायटी कोणती आहे? तर ह्या व्हरायटीचं नाव आहे शरद किंग, जे की एका शेतकऱ्यानं ह्या व्हरायटीचं केलेले आहे. तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय येतं आहे? ह्या व्हरायटीला इतका रिस्पॉन्स का देतात? म्हणजे इतकी क्रेज का आलेली आहे शेतकऱ्यांमध्ये? तर ह्याच्या पाठीमागची कारण पण तशीच आहेत. जे की आपण भगवामध्ये पाहतो. सर्वसाधारणपणे म्हणलं तर जी काय सेटिंग झाल्यानंतर जी काय फळ कुठं लागतं एकतर खोडाला आणि नाहीतर बऱ्यापैकी शेंड्याला फळं लागतात. तर ही म्हणजे एक सर्वसाधारणपणे फळं लागण्याचं ठिकाण आहे, जे की खोडाला जर फळ लागलं, तर खोडाला म्हणजे या इथं जर फळाची सेटिंग झाली, ह्या इथं फांदीला, ह्या जाड फांदीला, तर इथलं जी फळ आहे हे बऱ्यापैकी साईज पकडतं. जे की सर्वसाधारण साईज असेल 400-500 ग्रॅम. कधी या साईजला पण जातं, कधी याच्यापेक्षा जास्त साईज पकडतं. आणि जर त्याच फळाची सेटिंग जर इकडे शेंड्यात झाली, अशा स्टेमला वगैरे झाली, तर भगवामध्ये असा प्रॉब्लेम येतो की त्या फळाची साईज ही बऱ्यापैकी आपल्याला दिसून येत नाही. का तर त्याच्यात वजन पण भरत नाही. झाडाची कॅपॅसिटी नसते की त्याला भरपूर प्रमाणात अन्नद्रव्याची पुरवठा करण्याची. त्याच्यामुळे ते फळ साईज पकडत नाही. तर या व्हरायटीचं हेच वैशिष्ट्य आहे, जे की तुम्ही शेंड्यातील फळ लागलेलं आहे, तर त्या फळाला सुद्धा चांगली साईज आणून देण्याचं हे या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे. तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला कुठं भेटणार आहे? तर जे काय उत्पन्न आपल्याला भेटणार आहे, तर उत्पन्नामध्ये आपल्याला जी काय शेंड्यातील फळं जर तोडलं, तर त्याची पण वजन व्यवस्थित बसणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे काही एकरी उत्पन्न आहे, त्याच्यामध्ये 100% वाढ झालेली दिसून येते. आणखीन वैशिष्ट्य म्हटलं तर ही रोगाला बऱ्यापैकी कमी बळी पडते आणि आणखीन जर दुसरं पाहायला गेलं, तर ह्याची जी कीपिंग क्वालिटी आहे, म्हणजे स्टोरेज, ही पण चांगली आहे आणि मार्केटला सध्या ह्या व्हरायटीचं बाजारभाव पण शेतकऱ्यांना चांगला भेटत आहे. का तर ह्याची क्वालिटी जी काय आपण साईज, कलर आणि क्वालिटी म्हणतो, तर ही चांगले शेतकऱ्यांना आतापर्यंत भेटलेली आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये पण या व्हरायटीचं डिमांड भरपूर प्रमाणात आपल्याला दिसून येतं आहे. हेच कारण आहे की शेतकऱ्यांची पसंती आता शरद किंग या व्हरायटीकडे भरपूर वळून आलेली आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांची लागवड ही आता लागवडीची पसंती ही भगवा नसून आता बऱ्यापैकी शरद किंग ही व्हरायटी होत आहे. तर आपण जे कुठून शेतकरी पाहतात, जर आपण डाळिंब बागायतदार असाल, तर आपल्याकडे कुठली व्हरायटीची लागवड केलेली आहे, तर हे नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि धन्यवाद मित्रांनो. जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल, तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.